जिज्ञान स्पिरिच्युअल चॅनलवर आपले स्वागत आहे. विवाहात सतत अडथळे येत आहेत. हा प्राचीन मंत्र आणि पारंपरिक उपाय जाणून घ्या. योग्य स्थळ येतं, पण काही ना काही कारणाने विवाह ठरत नाही. वारंवार बोलणी होतात, पण शेवटच्या क्षणी सर्व काही बिघडतं. जर तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाच्या आयुष्यात अशी परिस्थिती असेल, तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आज आपण जाणून घेणार आहोत एक प्राचीन मंत्र आणि त्यासोबत सांगितलेला जाणारा पारंपरिक उपाय. श्री स्वामी समर्थ. नमस्कार. सनातन परंपरेत विवाह हा केवळ दोन व्यक्तींचा नव्हे, तर दोन कुटुंबाचा पवित्र संस्कार मानला जातो. पण अनेक वेळा सर्व काही योग्य असूनही विवाहामध्ये सतत अडथळे येतात. अशा वेळी अनेक जण आध्यात्मिक मार्गाचा आधार घेतात. आज आपण अशाच एका लोकमान्यतेने प्रचलित असलेले विवाहसिद्धी मंत्राविषयी जाणून घेणार आहोत. मंत्र असा आहे: ओम गौरी आवे शिवजी ब्यावे, अमुक को विवाह तुरंत सिद्ध करे, देवन करे जो देर होय तो शिव को त्रिशूल पडे, गुरु गोरखनाथ की दुहाई फिरे. या मंत्रामध्ये अमुक या शब्दाच्या जागी विवाह इच्छुक मुलगा किंवा मुलीचे नाव घेतले जाते. आता जाणून घेऊया या मंत्रासोबत सांगितला जाणारा पारंपरिक विधी. लोकमान्यतेनुसार शुभ मुहूर्तावर एक मातीचे मडके घ्यावे. त्या मडक्यात एक लाल वस्त्र, 7 काळे मिरे आणि मिठाचे 7 खडे ठेवावेत. त्यानंतर मडक्याच्या बाहेरील बाजूस 7 ठिकाणी कुंकू लावावे. यानंतर श्रद्धेने या मंत्राच्या 5 माळा जपाव्यात. जपूर्ण झाल्यावर ते मडके चौकात किंवा चौरस्त्यावर ठेवण्याची परंपरा काही ठिकाणी सांगितली जाते. धार्मिक श्रद्धेनुसार हा उपाय विवाहातील अडथळे दूर होण्यासाठी केला जातो. परंतु येथे एक गोष्ट लक्षात ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणताही मंत्र किंवा उपाय हा श्रद्धेचा विषय आहे. यासोबतच योग्य स्थळ शोधणे, संवाद ठेवणे, कुटुंबाचे सहकार्य आणि योग्य निर्णय घेणे हेही तितकेच आवश्यक आहे. आध्यात्मिक साधना मनाला धैर्य, सकारात्मकता आणि आशा देते. त्यामुळे जीवनातील प्रत्येक प्रयत्न अधिक आत्मविश्वासाने करता येतो. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच सनातन धर्म, मंत्र, पूजा आणि आध्यात्मिक ज्ञानाशी संबंधित व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ. भगवान शिव आणि माता गौरी यांच्या कृपेने प्रत्येक विवाह इच्छुकाला योग्य जीवनसाथी लाभो आणि सर्व शुभकार्य मंगलमय होवोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.